नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गेल्या 38 वर्षांपासून अविरत प्रामाणिकपणे शिक्षणाचे धडे देऊन विद्यार्थी घडवण्याचे काम केलं. मात्र या 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळाखोरे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले गौतम महादू मिसाळ सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा हा सेवापूर्ती म्हणजेच निरोपाचा कार्यक्रम मांडवे बुद्रुक येथील मुळाखोरे माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर हे उपस्थित होते, तर व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं. स्वागत गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे सत्कारानंतर गौतम मिसाळ आणि मालिनी मिसाळ यांचा सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत काही अनुभव सांगितले. गेली 38 वर्षांपासून अहोरात्र मेहनत कष्ट करून गौतम मिसाळ यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अक्षरशः वाहून घेतलं होतं. साकूर येथील वीरभद्र विद्यालयामध्ये तब्बल 36 वर्ष शिक्षक आणि 2 वर्ष पर्यवेक्षक म्हणून एकाच ठिकाणी काम केलं. त्यानंतर मांडवे बुद्रुक येथील मुळाखोरे माध्यमिक विद्यालयाचे 1 वर्षभरासाठी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला. आज गौतम मिसाळ प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले आहेत. या सेवापूर्ती सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, वीरभद्र आणि मुळाखोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, स्टाफ, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवापूर्ती सोहळ्यानंतर गौतम मिसाळ आणि मालिनी मिसाळ यांच्याशी DS न्यूज 24 ने संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. बघूयात. सर, तुम्ही आज 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाला आहात. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? तुम्हाला काय वाटतंय सेवानिवृत्त झाल्याबद्दल? मला या क्षणी खूप आनंद होत आहे. शिक्षण क्षेत्रातली ही सर्वोच्च पायरी माझ्या नशिबी मिळाली. आजपर्यंत D.Ed वाल्यांचा मुख्याध्यापक माध्यमिकला झाला असं घडलं नव्हतं. ते माझ्या बाबतीत घडलं. नंतर शासनाचे अनेक निर्णय आले गेले. तुम्ही त्यातून नक्की ठरवा असं मला वाटतं आणि ह्या संधीचं सोनं केलेलं आहे. मी जवळजवळ शाळेचा विकास केला. इथे वरती सौर बसवलेला आहे. सौर ऊर्जेवर वीज निर्मिती, शाळेला कॅमेरे बसवले. शिवाय शाळेच्या कंपाऊंडची दुरावस्था होती, त्यासाठी मी देणगी दिलेली आहे 60,000 रुपये. तेही करून घ्यायचं आहे. मैदानासाठी शेजारी लोकांशी बोललो. विद्यार्थ्यांच्या परीक्षांची चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली आणि सर्वच ठिकाणी विद्यार्थी गुणवत्तेने पास झाले आहेत. आमच्या विद्यालयाची एक विद्यार्थिनी अहिल्यानगर जिल्ह्यात महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशनमध्ये अहिल्यानगरमध्ये प्रथम आलेली आहे. तिला मोठा सन्मान मिळालेला आहे. हे मी माझं भाग्य समजतो. तुम्ही आज सेवानिवृत्त झाला. उद्यापासून आता तुम्ही या शिक्षण सेवेत नसणार. तुम्ही उद्यापासून आता तुमचं पुढचं धोरण काय? तुम्ही काय करणार आता? पुढील अजून 1 महिना बाकी आहे. 31 मेपर्यंत मला शाळेचंच कार्यभार पाहायचा आहे. त्यानंतर मी आनंदी जीवन जगणार. शेती किंवा हिंडणं फिरणं, घरी सगळ्यांशी वेळ देणं, या प्रकारे. असं काही ठरवलंय का तुम्ही, मी हेच करणार आहे किंवा समाजासाठी किंवा वगैरे काय? असं उद्दिष्ट नाही, परंतु परदेशातही जाण्याची इच्छा आहे. मुलांनी तशा प्रकारचे प्रयत्नही चालू आहेत. वर्कआउट करायचे आहे आणि आनंदी राहणार. कुठलंही टेन्शन आता राहणार नाही. माझे आतापर्यंत नोकर होतो, आता मी स्वतंत्र होणार आहे. माझ्या कुणाचं बंधन नाही आणि आनंदी जीवन जगणार, इतरांना आनंद देणार, असं उद्देश आहे. तुम्ही जी 38 वर्ष सेवा केली, या सेवेचे खरे मार्गदर्शक कोण आहात? या सेवेचं खरं मार्गदर्शन म्हणजे माझे आईवडील यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं म्हणून मी नोकरीला लागू शकलो. त्यांचे आभार आहेत. आणि सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज, या समाजाने मला त्यांच्या समाविष्ट करून घेतलं आणि वेळोवेळी चांगल्या प्रकारच्या संधी दिल्या. मला वरिष्ठ श्रेणी मिळाली, निवड श्रेणी मिळाली, पर्यवेक्षक पद मिळालं, मुख्याध्यापक पद मिळालं. असे मानाच्या स्थानावर त्यांनी मला
नाकारलं नाही कुठल्याही प्रकारे आणि संधी मिळवून दिली, त्याचं मी सोनं केलेलं आहे. आनंदच आहे. त्यांनी 38 वर्ष सेवा केली, खूप इमानदारीने सेवा केली आणि अशीच राहिलेला मग 1 महिन्याचा काळही सेवा करू आणि नंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा गावात बसावर, कट्ट्यावर बसावर, थोडं 4 चौघात हिंडून फिरून यावं किंवा अजून काही आनंद व्यक्त करावा. आता सर सेवानिवृत्त झाले, आता सकाळी कुठं फिरायला जायचं वगैरे काही प्लॅनिंग वगैरे केलंय का? प्लॅन असा काही केलेलं नाही, पण करणार आहोत. तुम्हाला या 38 वर्षाच्या कार्यकाळात सरांची शिक्षण सेवा देत असताना तुम्हाला असं काही वेळ दिसायला आहे का? आता सर आता इथून पुढे पूर्ण वेळ असणार आहे. असं काही नाही, वेळ हा असतोच, पण त्यांच्या त्या कार्यामध्ये शाळेच्या वेळ 9 वाजले, वेळ झाला, जेवण, कपडे लता स्वतःचं आवरून शाळा 5 वाजेपर्यंत घरी वेळही मिळाला खूप त्या काळात. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकोरा. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.